नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज भरपूर काय क्रिकेट आहे. इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका फर्स्ट टेस्ट फर्स्ट डे. साऊथ आफ्रिकेची बॅटिंग टॉस कोणी जिंकला एवढी अपडेट नाही, सॉरी. पण साऊथ आफ्रिकेची फर्स्ट बॅटिंग होती. त्यांनी 149 ऑल आऊट झाले आणि इंडियाचे फर्स्ट डे 37 फॉर 1 विकेट. जयस्वाल आऊट झाला. सुंदर आणि राहुल खेळतात आहे. उद्या ते लोक स्टार्ट करतील. तर साऊथ आफ्रिकेची दानादान उडवून टाकली आहे जसप्रीत बुमराने. बऱ्याच दिवसांनी जसप्रीत बुमरा परत त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये दिसला. हल्ली त्याचा ODI 2020मध्ये तसं पाहिजे तसा स्पेल येत नव्हता, पण खूप दिवसांनी आज आला आहे. तर साऊथ आफ्रिकेची सुरुवात ओपनिंग खूप जबरदस्त झालेली. 50+ त्या लोकांनी पार्टनरशिप केली, पण जेव्हा ओपनर गेले म्हणजे विकेट गेला एक, आणि मग जे काय विकेटला लाईन लागली ती थांबलीच नाही शेवटपर्यंत. मार्क्रम 31-48 बॉल्स. रिकल्टन 23-22 बॉल्स. चांगली स्टार्ट होती, स्लो पण नव्हती, बऱ्यापैकी 4+ रन रेटनी खेळत होते. 1 डाऊन आलेला मल्डर 51 बॉल्स आणि कॅप्टन बौमा जस्ट 3 रन्स 11 बॉल. जॉर्जी जो पाकिस्तान विरुद्ध टेस्ट 1 डे 2020 जबरदस्त फॉर्ममध्ये होता, त्यांनी थोडे रन केले, 24 केले 55 बॉल. स्टब चांगला प्लेअर आहे, पण 15च केले आणि खूप बॉल पण खेळला, 74 बॉल खेळला. तर एवढा स्लो तो कधीच खेळताना दिसत नाही टेस्ट फॉर्मॅटमध्ये सुद्धा. सॉरी. त्यानंतर विकेट किपर वेरिनी नाव जर चुकून बरोबर होत नसेल उच्चारण तर माफी असावी. नवीन आहे हा विकेट किपर. त्यांनी 16 केले 36 बॉल. मार्को यान्सन 0 3 बॉल्स. बॉश हा ऑलराऊंडर आहे. मार्को यान्सन हा पण काय जास्त करू शकला नाही, पण जस्ट 3 रन्स 23 बॉल्स. हार्मर 5 रन्स 5 बॉल. महाराजा 0. बुमरा 14 ओव्हर 5 मेडन 27 रन आणि 5 विकेट. सुपर स्पेल. सिराज 12 ओव्हर्स 0 मेडन 47 रन 2 विकेट्स. अक्षर पटेल 6 ओव्हर 2 मेडन 21 रन 1 विकेट. कुलदीप 14 ओव्हर्स 1 मेडन 36 रन्स 2 विकेट. जडेजा इकॉनॉमिकल 8 ओव्हर 2 मेडन जस्ट 13 रन विकेटलेस. सुंदर जस्ट 1 ओव्हर 3 रन्स नो विकेट. रिप्लाय इंडियाची स्टार्ट तशी एवढी चांगली नाही, पण ठीक आहे, एकच विकेट आहे म्हणून ओके. जसवाल 12 रन्स 27 बॉल. राहुल खेळतोय 13 रन्स 59 बॉल्स. आणि सुंदर 6 रन्स 38 बॉल. दोघं भरपूर स्लो खेळतात आहे का माहिती नाही, दिवस संपत आला असेल म्हणून थोडं वेळ काढण्यासाठी खेळले असतील स्लो. बघू आता उद्या कशी सुरुवात होते मॅचला. इंडियाने लीड घ्यायला पाहिजे. कमीत कमी मला वाटतं इंडियाने 100 to 150ची लीड घ्यायला पाहिजे. म्हणजे इंडियाला 300 किंवा 250+ तर करायलाच पाहिजे फर्स्ट इनिंगमध्ये. हो, उद्या काय करतात. जसप्रीत बुमरा वन्स अगेन ग्रेट जॉब. त्यानंतर आज ही मॅच होती रायझिंग स्टार. फर्स्ट मॅच होती. 2 मॅच होत्या, पाकिस्तान ओमान आणि इंडिया UAE. तर इंडियाने काय कमाल केली. वैभव सूर्यवंशी आणि कॅप्टन जितेश शर्मा, बापरे बाप, 297 20 ओव्हर्समध्ये 297 केले. तो पण जर हा आऊट झाला नसता वैभव सूर्यवंशी त्या मुमेंटला ना, तर आज 300 क्रॉस कन्फर्म होणार होते.
काय खेळतो हा पोरगा. 15-16 वर्षाचा पोरगा आहे, फक्त 16 पण नसेल, 15च वर्षाचा आहे. कसले सिक्स मारतो, सॉलिड मारतो, पॉवर. 144 रन्स, जस्ट 42 बॉल्स. सेंचुरी केली त्यांनी 32 बॉल्समध्ये आणि हाफ सेंचुरी आय थिंक 19 बॉलात केली त्यांनी. 11-4, 15-6. 11-4, 15-6. बाप रे बाप, कमाल आहे पोरगा. 15-6, खतरनाक. सॉरी, माफ करा, आज जरा काम जास्त झालं आहे, त्याच्यामुळे थोडासा झोपेचा वेळ झाला आहे, सॉरी. प्रियांश आर्या 10 रन, 6 बॉल, 1614. ह्याचा वैभव सूर्यवंशीचा स्ट्राईक रेट होता 342. बापरे, कमाल आहे. नमनधीर 39, 23 बॉल्स, 3-4, 2 सिक्सेस. जितेश शर्मा 83 रन्स, 32 बॉल, 8-4, 6 सिक्सेस. निहाल वडदेरा 9 बॉल. आणि रमणदीप थोडा वेळ म्हणजे ठीक आहे, ओव्हर संपत आलेला, पण 8 बॉल खेळला, 6 रन केले. तर इंडिया वॉन बाय 148 रन्स. UAE जस्ट 148वर ऑल आऊट झाले. त्यांच्याकडून शोएब खान करूनही त्यांनी 63 केले 41 बॉलमध्ये, बस तोच हायेस्ट आहे. बाकी सगळे 20, 24, 30 त्याच्या आतच आहेत. इंडियाचा फास्ट बॉलर होता गुरुज पिनीत, जर नाव चुकीचं घेत त्याचं, गुरुज पिनीत सिंग असं नाव आहे त्याचं. 4 ओव्हर 18 रन्स, 3 विकेट्स. आणि हर्ष दुबे 2 ओव्हर्स 12 रन्स, 2 विकेट. तर इझी विन होता इंडियासाठी. इंडिया पाकिस्तान, इंडिया श्रीलंका आणि बांगलादेश, अफगाणिस्तान, या मॅच बघायला मजा येईल. बाकी वन साईडेड होतीलच. तर अशा प्रकारे पहिली पण मॅच होती यांची रायझिंग सुपरस्टारची, पाकिस्तान ओमन. पाकिस्तान 40 रन्सनी विन झाले. पाकिस्तानने केले 224 विकेट लॉस्ट. आणि ओमाननी चांगलं फाईटबॅक दिलं, तर 180 केले त्या लोकांनी 9 विकेट्सवर. अशा प्रकारे या 2 मॅच झालेत. याशिवाय आयर्लंड आणि बांगलादेशची जी टेस्ट चालू होती त्याच्यामध्ये सेकंड इनिंगमध्ये देखील आयर्लंडला 254वर बांगलादेशने ऑल आऊट केलं. आणि अशा प्रकारे बांगलादेश इनिंग एंड 47 रन्सनी जिंकले. तर हे होतं. आणखीन एक मॅच होती जी मी काल बोललेलो, पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे, तर श्रीलंका बॅकफुटला गेलेले, ते लोक विड्रॉ करत होते सिरीज, त्यांना खेळायचं होतं, कॅन्सल करायचे होते. परंतु श्रीलंका बोर्डने माहिती नाही का काय प्रेशर आला त्यांच्यावर, त्यांनी प्लेयर लोकांना वॉर्न केलं, जर कोण रिटर्न आलं तर त्याला बॅन करणार. प्लेयर असू दे किंवा सपोज स्टाफ, कोणीही रिटर्न यायचं नाही. जे पाकिस्तानमध्ये जे बॉम्ब अटॅक झालेला त्याच्यानंतर मौसम नक्वीने गॅरंटी घेतली की कोणाही प्लेयरला काही आम्ही होऊ देणार नाही, आम्ही प्रोटेक्शन देऊ. तर श्रीलंका बोर्डने पण असा स्टँड घेतला आहे. त्यामुळे सिरीज कंटिन्यू आहे. काल आपण बोललेलो कॅन्सल होईल, कारण तशी न्यूज होती. प्लेयर लोकांनी काही असं हे पण दाखवलेलं आम्हाला रिटर्न जायचं आहे, पण आता बोर्ड करूनच एवढं स्ट्रॉंग त्यांच्यावर ॲक्शन घेतली जाणार आहे म्हणून प्लेयर आता थांबलेत आणि मॅच खेळतात आहे. तर आज सेकंड ODI झाली. श्रीलंकेने 288 केले 50 ओव्हर्समध्ये. एवढं चांगलं बॅटिंग श्रीलंकेकडून कोणीच करू शकले नाही. समर विक्रमा यांनी केले 42. लियांगे हा एकटाच काय तो 54 केला यांनी. आणखीन हसरंग 37 केले. हारिस रौफनी 3 विकेट घेतले. 10 ओव्हर्स 63 रन्स देऊन 3 विकेट्स. अब्रार 10 ओव्हर 41 रन्स 3 विकेट. आणि आज पाकिस्तानचा स्टार बाबर आझम 100 केली फायनली. त्यांनी काहीतरी 2-2.5 वर्षानंतर केलं आहे. कुठल्याही फॉर्मॅटमध्ये, टेस्ट ODI
आणि 2020मध्ये त्याची लास्ट 2 का 2.5 वर्ष सेंचुरी होती, तर आज त्यांनी सेंचुरी केली, मॅन ऑफ दी मॅच झाला. पाकिस्तानने चेस केले 289 आफ्टर जस्ट 2 विकेट लूज 48.2 ओव्हर्समध्ये. स्टार्ट पण चांगली मिळाली. फखर जमान 78 केले 93 बॉल. सॅम अयूब 33-25 बॉल. बाबर आझम नॉट आऊट 102 जस्ट 119 बॉल. रिझवान 51-54 बॉल. तर इझी विन पाकिस्तानसाठी, सेकंड विन. बघूया बाकी त्या मॅचमध्ये काय करतात ते. तर हा लेखाजेखा होता आजचा. भरपूर क्रिकेट खेळलं आज सगळीकडूनच. उद्या पण असंच असेल, तर आपण उद्या देखील असेच अपडेट देऊ तुम्हाला. आणि तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जर काही तुमच्या सूचना असतील तर कमेंटद्वारे कळवा, नक्कीच रिप्लाय करीन. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक सॉरी की मला थोडं आज खूप झोप येते, त्याच्यामुळे जरा 1-2दा जांभे आली, तर प्लीज थँक्स.